प्रॉपर यॉर्कर टाकला, सरळ खेळता, चान्स ऑफ रन आउट. ओ क्लोज कॉल होता. हरीश कराळे इन ऍक्शन होते. हरीश कराळे पुन्हा एकदा तयार होत आहेत. हो द स्टम्प्स. वेगवान टाकलेला आहे चेंडू. नागेश पवार आहेत त्यांच्या पाठीमागे. डॉट बॉल. हरीश कराळे बॉलिंग करतात पहिल्या षटकामध्ये. धाव संख्या 1, 4 चेंडूमध्ये 1 धाव. चला चला, 4 षटकांचा सामना आहे. प्लीज थोडी घाई करा. गोलंदाज इथून तयार. वेगवान टाकला. आता जेलची शक्यता. खेळाडू पोचले डाऊन द बॉल. पकडली एक कॅच फलंदाज बाद. सोमेश्वर मसनेच्या स्वरूपामध्ये अष्टविनायक बेकरे टीमला लागणारा धक्का पहिला. 1 गडी बाद 1. पहिली विकेट इथून मैदानाच्या बाहेर येते. 1 गडी बाद 1. 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. हरीश कराळे एक बहुचर्चित खेळाडू आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. गावाकडून खेळताना असू द्यात, परिसरामधून खेळताना असू द्यात, कुठल्या तरी फ्रँचायझीच्या निमित्ताने खेळणं असू द्यात, नेहमीच गोलंदाजी करत असताना हा खेळाडू चमकलेला. धावसंख्या 1. 1 गडी बाद 1. फुल टॉस. सरळ टर्न करतात. लॉंग ऑफला प्रोटेक्शन डीप मध्ये एक कंप्लीट केलेली आहे. कॉल सेकंडचा. रनआउटची चान्स आहे. थ्रो. ओ कदाचित शक्यता बनवू शकली असती. बरोबर कॉलिंग चांगली होती नवीन कराळेची. लॉंग ऑफला थोडंसं लेझी क्रिकेट फायदा उचलला. अक्षय होते डीप मध्ये. 2 धावा या बॉलवरती. टीमची टोटल 3 धावा. चला अजिबात एकत्र येऊ नका प्लीज. चला एकत्रित येऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. धावा संख्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा. चला सुरुवात करा मॅचला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 3. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अजय आलेत आता दुसऱ्या षटकामध्ये. वेगवाने चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. बीट केलं डीप मध्ये. नाहीये जवळपास. खेळाडू चालला सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरला. चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवर. ओ द स्टम्प्स. बॅकफुटला जात खेळतात. आता झेलची शक्यता. महत्वपूर्ण कॅच होती. निसटली आता मधून. सचिन खडे होते त्या ठिकाणी उपस्थित. शेवटच्या मोमेंटला झेल इथून नक्कीच निसटली आहे. तर काय विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान करण्यासाठी आम्ही संदेशी
संदेशी जोशी यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण हरीश मुंडे यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. हरीश मुंडे यांचा आपण सन्मान करत आहोत. एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे, त्याचबरोबर एक फिटनेस कोच राहिलेले आहेत, बादशाह फिटनेस एक्स फिटनेस कोच. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वेल एज्युकेटेड आणि क्रिकेटमध्ये जबरदस्त सध्या तरी प्रभाव टाकत असताना हरीश मुंडे यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ओव्हर द स्टम्प्स, वेगवान टाकला, टॉप एज, दूर निघाला चेंडू, भरपूरच दूर आहे, वेग होता या चेंडूवरती, फायदा होतोय नवीन कराड यांना, सरळ सीमा पार, षटकार. बॉल बॉल आमच्या कोणी व्हॉलेंटियर्स किंवा प्रेक्षक त्या ठिकाणी असतील तर आपण ताबडतोब पोचवा. थँक्यू सो मच. या षटकाराच्या साह्यानं संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावत संख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वर. गोलंदाज यार वेगवान टाकलाय, ओ चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. फक्त एक रन या चेंडूवरती मिळते संघाची. टोटल पुढे जात असताना 16 वर. आमचे आपण पाहत आहेत खाऊ गल्ली देखील आज पूर्णतः नटली होती. आमच्या उजव्या साईडला आपण पाहत आहेत महालक्ष्मी कुल्फी शॉप, आमचे वेणगावचे आजारे भाऊ यांची जबरदस्त फेमस कुल्फी शॉप. त्यानंतर आपण पाहत आहेत फटका आता परागनं केसलेला, सरळ आडवा बाटनं कडवा प्रार, ठोकलाय षटकार. 6च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. त्याचबरोबर आपण पाहत आहेत आमच्याच उजव्या साईडला आपले कांडशे मामा देखील त्या ठिकाणी आहेत, अंडाभुर्जी शॉप. दोन ओव्हरमध्ये धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 21 नव्हे तर 22 झाल्यात. या ओव्हरमध्ये जवळपास 19 वसूल केलेल्या आहेत. 2 षटकार. अजयच्या विरोधामध्ये आक्रमण. चला फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. धावा आहेत त्या आतापर्यंत 21 माफ करा 22. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्यात. पराग आणि नवीन कराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. धावत संख्या आहे ती आतापर्यंत 22. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रोशन आलेत. लॉफ करायचा होता, कव्हर स्वीपर कव्हरला चेंडू एक पूर्ण केलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, दाट शक्यता, रनआउटची, थ्रो झालाय रोशनकडे, विकेट मैदानाच्या बाहेर. कॉलिंग अजिबातच नव्हती कदाचित. सुरुवातीला स्पष्ट नकार होता परागचा, परंतु नवीन कराड यानं क्षेत्र सोडलं होतं. ॲक्युरेट थ्रो आलेला विकेट किपर एंडला. त्यानंतर रोशनकडे चेंडू पोचताना रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर आली विकेट. पोपटू बॉलिंग करतो तिसऱ्या ओव्हरमध्ये. खतरनाक खेळाडू आहे पोपटू, विथ द बॅट विथ द बॉल. जबरदस्त कामगिरी त्याची राहिलेली. मागील मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग. नवीन फलंदाज प्रशांत हाबले आता मैदानात येतात. धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 23 वरती. तिसरं षटक.
तिसरं षटक. लॉफ करताय दो पिच. परागचा फटका इज ऑन फायर नाव. परागनं आज आक्रमण केलेलं कुठलाही गोलंदाज असू द्यात. आणखीन एक षटकार. सहाच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेले 29. नवीन कराले आणि पराग ही जोडी होती. नवीन बाद झालेत. आता परागचं आक्रमण. हो चांगला टाकलाय चेंडू. चॉप करण्याचा प्रयत्न. बरोबर वाईड लाईन पकडून गोलंदाजी चालू आहे. डॉट बॉल. धावत संख्या 29. 29. आता दूर आहे शरीरापासून. लाईन चेक करतात पंच. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. बघा संदीपजी गायकवाड सर यांची चर्चा काहीतरी चालू आहे प्रवीण पवार यांच्यासोबत. आणि त्यांच्याच बरोबर उजव्या बाजूला आपले खांडश्या मामा यांच्या अंडापावचं दुकान आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू. समी हेलिकॉप्टर. लॉंग ऑनला नागेश पवार इन ऍक्शन. पहिली कंप्लीट. फक्त एक रन. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 31 वरती. 31. धावत आतापर्यंत 31. तिसरं षटक आहे. सरळ खेळल्यात. रनआउटची संधी निर्माण झाली होती. पोहोचलेत पराग. डॉट बॉल. परागने एक महत्वपूर्ण वाटा एक महत्वपूर्ण रोल प्ले केलेला संपूर्ण टीम मध्ये. ज्याप्रमाणेची बॅटिंग त्याने पहिल्या मॅच मध्ये दाखवली, ज्याप्रमाणेची बॅटिंग त्याने सेकंड मॅच मध्ये आतापर्यंत दाखवलेली आहे. इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. लो फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर. सहजतेनं क्लिक आउट केले. फटक्याला सीमा पार. 4 धाव संख्येसाठी आणखीन एक चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 35 वरती आहे. 35. 35 आतापर्यंत झाल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. कर्णधार पोपटू फिल्डिंग लावून घ्या. तीन ओव्हर मध्ये 35. चौथ्या षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक. लेग स्टिक मिस करतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टोटल 36. श्रीमान हरिश्चंद्रजी विर्ले साहेब यांचं नुकताच आगमन व्यासपीठावरती झालेलं. आम्ही लगेचच संदेशजी जोशी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. आणखीन एक वाईड फेकला. एक्स्ट्रा रन. टोटल 37. 37. गोलंदाज तयार. ऑफ करायचा होता. ताकद होती फटक्यामध्ये. बॅटम बॉलचा तेवढासा संपर्क आलेला नाहीये. एक रन या बॉलवरती मिळते. टोटल 38 वरती. 38. आणि टीमचे 5 चेंडू आता बाकी आहेत.
सचिन कडे स्वतः बॉलिंग साठी आलेले आहेत. लॉफ करतायत. गॅप आहे. मोठी वॅकंड एरिया सापडले. बरोबर काऊ फेसला चाललाय सीमा पार. आणखीन एक चौकार आलेला प्रशांत आपल्याच्या बॅटमधून. सुंदर चौकार. धावा 42. 2 बॉल झालेले आहेत. अंतिमचे 4 अजूनही बाकी राहतात. चांगला आहे चेंडू. एस्टनच्या अगदी वरतून चाललाय. डॉट बॉल. पुढील मॅच प्रथमेश 11 दामोते बनाम भुतिवली या दोन टीम मध्ये पुढचा सामना. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करत आहोत टॉस साठी रिपोर्टिंग करावं. मध्यंतरामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. कमी गतीने टाकला. चेस करून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. भरपूर दूर होता चेंडू तरी सुद्धा ऑन साइडला चेस करून खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल. टीमची धाव संख्या 43-43. अंतिमच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 43 आतापर्यंत झाल्यात. लॉफ करायचा होता. हवेत आता चेंडू पोहोचलेत. विकेट किपर दूर राहतात. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या धावा संख्येवर. 44. आतापर्यंत झाल्यात. जेल सुटली आहे अर्थानं. स्वतः गोलंदाज जर आले असते तर कदाचित कॅच होऊ शकले असते. डीप मध्ये पोपटू होते. कॅप्टन रोशन होते त्या ठिकाणी. त्याने पकडली जेल. फलंदाज बाद. झाल्यात. तुषार आलाय नवीन फलंदाज. बॉल आता या ओव्हर मध्ये बाकी राहतोय तो फक्त एक. चेंडू वाईट बॉल. धावत संख्या 45 वरती जाऊन पोहोचलेली. जिथे 3 धावत संख्येने सुरुवात केली होती तिथे आता धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 45 या धावत संख्येवरती. बॉल वरती धावा पाव्यात किती येत आहेत. चांगली गोलंदाजी सचिन खडे यानं केलेली आहे. वाईटच्या माध्यमातून रन जास्त एक्स्ट्रा खर्च केल्यात. चांगला चेंडू टाकला. अहो आणखीन एक वाईट बॉल. भरपूर लांबलेलं आहे षटक. जवळपास 5 वाईट आतापर्यंत टाकलेत म्हणजे 10 चेंडू फेकलेत. 10 चेंडू मध्ये आपण पाहता जवळपास 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 11 खर्च केल्यात. आता पाहूयात 11वा चेंडू आहे. चांगला चेंडू. हा बघ समोर सापडला. सन प्लम. विकेट डाऊन. फलंदाजीतून होते बाद. 46 ला धक्का. आणखीन एक बसलेला टार्गेट 47 चा ठेवलेलं. दामोते आणि बुतिवली. चला टॉस साठी या. दामोते आणि बुतिवली चला टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब उपस्थित आहोत. जिथे टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतात संदीपजी गायकवाड सर. संदीपजी गायकवाड सर यांचा जर विचार केला तर जवळपास 15 ते 20 वर्ष सहज क्रिकेट मध्ये त्यांना घालवलेली आहेत. म्हणजे युटिलाइज केलेली आहेत इन शॉर्ट.
आधी आपण पाहतात सुरुवातीला ॲज अ क्रिकेटर म्हणून त्याने केलेली सुरुवात, त्यानंतर ॲज अ कॉमेंटेटर, अंडरआर्मचे चक्री गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. नेरलच्या प्रत्येक नाक्यावरती त्यांचा बॅनर असायचा, अंडरआर्मचे चक्री बॉलर म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यानंतर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून कर्जत तालुक्यामधील सुप्रसिद्ध समालोचक म्हणून त्यांची ओळख, आदराने त्यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं. त्यानंतर ॲज अ अंपायर म्हणून त्याने केलेली सुरुवात, ॲज अ अंपायर मग तेच अंपायर डान्सिंग अंपायरमध्ये कन्वर्ट झाले, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर आता सह आयोजक म्हणून देखील त्यांची ओळख आता निर्माण झालेली आहे संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये. बऱ्याचशा खेळाडूंना त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहिलेलं आहे, बऱ्याचशा संघांना वरती येताना त्यानं पाहिलेले, बऱ्याचशा संघांना डाऊनफॉलमध्ये जाताना देखील त्यांना पाहिलेले, कारण बरेचशे वर्ष या क्रिकेटसोबत ते बांधले गेलेत. टार्गेटचा जर विचार केला तर इथं टार्गेट 47चं टार्गेट आहे. चला, टॉस करण्यासाठी या दोन्ही कॅप्टन आणि बुतिवली टीमचे कॅप्टन झालेले उपस्थित. दामोदे संघ आपला कर्णधार येऊ द्यात. नितीन, कॅप्टन प्लीज. दामोदे संघाच्या कर्णधारला विनंती, मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहोत. 47चं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे आणि हे टार्गेट चेस होतं की डिफेंड होतं ते आपण ऐकूयात. आवाज संदीपजी गायकवाड सर यांचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अमोलजी विर्ले साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. बुतोली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन येणं बाकी आहे. मॅच ऑन, प्ले ऑन, स्टार्ट द गेम. पहिला चेंडू. इथं पाहतो फॉलोज पॉपिंग ग्रीनमध्ये पोहोचला का चेक केलं जाईल. तिसरा पंच आपण पाहतो या ठिकाणी चेक केले जातील. तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. चार षटकामध्ये 37 धावांची गरज. पहिला चेंडू घातक होता. गजानन पारधी गोलंदाजी मार्क वरती. सचिन फणसे आणि रोशन कातकरी ही सलामीची जोडी पाहतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूने आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज तयार सचिन. आणि इथे जोरदार अपील जरूर होय.
लेग बायची एक धाव. विशाल सर होते त्या ठिकाणी. सांगितलं सेफी फलंदाज. लेग बायची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. आज अष्टविनायक बेकरी संघ खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये कालभैरव मालेगाव संघाच्या विरोधात बनवलेल्या त्या 68 धावा अफलातून कामगिरी होती. आणि इथे पाहिलं गेलं परत बॅटिंग करत असताना 46 धावा बनवल्या. 37 धावांचं लक्ष्य. जरूर पाहिलं चांगला चेंडू या ठिकाणी. पहिला डॉट त्यानंतर लेग बायची धाव पुन्हा एकदा डॉट. जर विचार केला तर गोलंदाजच्या माध्यमातून तिन्ही चेंडू निर्धाव आणि एक लेग बायची धाव एक्स्ट्रा. इथे दूरवर चेंडू फेकला गेला. पंतांनी 2 हात समांतर केले. धावसंख्या अवांतर जोडली जाईल स्कोर कार्डवरती. एका धावेने अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे अजून सरकली जाते. 2 आकड्यावरती प्रति षटक 12+ धावा बनवायच्या आहेत. इथे पॉइंट मध्ये शतरक्षक आहे त्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केला आहे. झेल ड्रॉप होते त्या ठिकाणी. प्रशांत पॉइंट मध्ये होता. जरूर थोडासा डीप आहे पॉइंट आपण पाहिला गेला. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाते. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. 47 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 3. अजूनही 44 धावांची गरज आहे. बुतोली संघ काय घेतलं. ओके शतरक्षण स्वीकारले. बॅटिंग असेल प्रथमेश दामोते संघाची. इथे चांगला चेंडू. स्लोअर चेंडू तर गती बरोबर. हा गजानन पहिल्या सामन्यामध्ये मागडा सापडला होता. पण इथे पाहायला गेला कमबॅक करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू. चांगला फटका. डिबेक्स्टा कव्हर. इजून एक क्रॅकिंग शॉट. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. जमिनीला घासत पुसत 4 धावेसाठी चौकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 7 या आकड्यावरती. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्कवरती उमेश करालेला आपण पाहतोय. उमेश कराले असेल त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतो सज्ज झालाय. कोलारे इनकडून गोलंदाजी मार्कवरती 18 चेंडू 40 धावांची गरज. रोशन कातकरी सचिन फणसे अजूनही ही जोडी मैदानावरती पॅव्हलियन मध्ये पाहायला गेलं. नागेश पवार पहिला चेंडू. दुसरा षटक प्रगती पथावरती होत आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. फुल लेंथचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे आणि त्याच्याही 2 पायाच्या वेगामधून चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळती 4. टांगा पलटी. घोडा फरार. इथे आला चौकार. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून स्कोर कार्डचा पाठलाग करायचा आहे. तर इथे प्रत्येक चेंडू आपण पाहतोय त्याच्यावरती धावा येणं गरजेचे आहेत. हा चौकार आला. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 36 धावांची अजूनही गरज. 17 चेंडू आणि 36 धावा. प्रति चेंडू 2 धावा बनवाव्याच लागतील. इथे रोशन कातकरीचा दणका आपण पाहतो. बराच काल चेंडू आयोमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. पराग कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद रोशन कातकरीच्या स्वरूपात पहिला झटका दिला जातो आहे CCC पायरमाल संघाला.
नवीन फलंदाज वन डाऊनला नागेश पवार. मागच्या सामन्यामध्ये प्रवीण पवारने पवार की पॉवर दाखवली. आता नागेश पवार या पवारची ताकद दाखवणार का? विकेटचं पतन पाहतो. पहिला झटका, पहिला अधरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन आपण होताना पाहिलं गेलं. अकरा धावा स्कोर कार्डवरती. 36 धावा बनवायच्या. 16 चेंडूचा आपण पाहतो खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 36 धावा. गोलंदाज उमेश राईट हँड ओव्हर द विकेट. पंतांना क्रॉस करून ओरपी चेंडू 12 काल चेंडू हवेमध्ये. 3 शतरक्षक कोण धावणार? चेंडू पर्यात प्रशांत, सोमेश्वर, अंकुश 3 जण त्या ठिकाणी होते. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी. दोन धावेने पाहतो स्कोर कार्ड सर. नागेश नोमॅन झोन आपण पाहतो. 3 शतरक्षक ट्रायंगल. जो ट्रायंगल पाहिला आपण पाहिला त्रिकोण जमला होता. एक वाडीस थोडं लॉंग ऑन होता तिथून आला होता. एक पहिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमधून धावत गेला होता आणि एक मिड ऑन रिझर्वमध्ये होता. इथे दुर्वार पंताने 2 समांतर केले. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पकडली जाणार. स्कोर कार्डवरती अवंतर धाव घेतली जाणार. धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. 15 चेंडू 33 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. इथे आपण पाहिलं गेलं एक धाव या ठिकाणी जरूर होते. दुसरी धावांचा प्रयत्न. चित्ते की चपलाई जरूर दाखवले. इथे बॅट ग्राउंड झाले का नाही हेच चेक केलं जाईल. फलंदाज सेफ आहे. नॉट आउट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. चांगला चेंडू सरळ निघून गेला. जणू काय गुड मॉर्निंग करत नागेशला चेंडू निघाला यष्टीरक्षा हातामध्ये. डॉट चेंडू आला. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. सोळा धावा आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो. आजच्या सरासरीने 16 धावा 2 षटकामध्ये पाहिल्या गेल्या. 31 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 31 धावा.
तो गोलंदाजी मार्कवरती पराग. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. उर्फी चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. अफलातून अंदाज पाहिला गेला. चेंडूवरती नजर ठेवली. सुंदर झेल पकडला गेला. फलंदाज बाद सचिन बनसेला माघारी परतावा लागेल आणि त्यानंतर मैदानावरती सज्ज झाला संघाचा हार्दिक पांड्या, अक्षय कोकाटे. अजूनही पाहतो चेंडू शिल्लक आहेत ते 11. विजयासाठी आपण पाहतोय 31 धावांची गरज आहे. अक्षय कोकाटे नवीन फलंदाज आपण पाहतोय. अक्षय कोकाटे उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला झेल, पुन्हा एकदा अफलातून झेल पकडला जातोय. उमेश काय क्षेत्ररक्षण उमेशचं. या अगोदरचा झेल सुरेख होता. इथे पाहिला गेला सुंदर झेल पकडला उमेशने. चांगली कामगिरी आपण पाहतो उमेशच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. सुंदर झेल आपण पाहतोय. नवीन फलंदाज हरीश कराले, मिस्टर हॅरी. नवीन फलंदाज हरिभाऊला आपण पाहतो मैदानावरती रवाना झालाय. विकेट टू विकेट, 2 विकेट आणि पाहिलं बघा गोलंदाज तोच, फलंदाज बदलले पण क्षेत्ररक्षक तोच निवडला गेला. त्यांनी चांगले सुरेख झेल घेतलात लगातार झेल घेत असताना. पण खऱ्या अर्थाने रुपेश शो मॅच झाल्यानंतर संदेश दोशी सर अमितला घेऊन कुठे गेले होते. इथे पाहतो आपण सिंगल रोटेट झाले. सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहिला गेलं. धावसंख्या 17. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नागेश पवार अजूनही सज्ज. 9 चेंडू 30 धावांची गरज. इथे पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ढकललाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने पुन्हा एकदा स्कोरकडे अग्रेसर होतोय. येणारे 8 चेंडू आता विजयासाठी 26 धावांची गरज. 8 चेंडू आणि 26 धावा. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तो बेकरी संघाचा पहिला सामना होता काल बरोबर मालेगाव संघाच्या विरोधात. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 18 धावांची गरज शिल्लक होती. आता इथे 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू पाहूया कशा प्रकारे असतील. गोलंदाज पराग. दोन विकेट, एक सिंगल, एक चौकार. चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहतो आपण. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 26. 7 चेंडू 26 धावा. चांगला चेंडू. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज असेल. 4 माल्टी हिट, एक दुहेरीची गरज आहे. ते होणार का जरूर पाहणार जाऊन ब्रेक नंतर. इथे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
जरूर पाहतो आपण मालिकावीरसाठी बाईक आहे आणि LED TV आहे. जर या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू जर ग्रामीणचा असेल, जे पॉईंटमध्ये सर्वाधिक पॉईंटचा खेळाडू ग्रामीणचा असेल तर त्याला बाईक दिली जाईल. आणि त्यानंतर ओपनसाठी आपण पाहतो LED दिली जाईल. जर ओपनच्या खेळाडूमधून सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू असेल तर त्याला बाईक दिली जाईल. आणि ग्रामीणचा जो सेकंड टॉप असेल, जो ग्रामीणमधून असेल त्याला आपण बघतो LED TV जाईल. बंटी सदावर्ते त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. या बंटी आता आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. इथे चांगला फटका गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न लॉंग ऑन झोनमध्ये. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आता 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू 25 धावा भगवान दादा कराले. प्रत्येक चेंडूवरती त्यांना विकेट पाहिजे. दादा खुश आहेत. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती आणि बऱ्याच कालावधीनंतर रजनी स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं तलवड्याच्या मैदानाची रजनी स्पर्धा गाजवली होती ती अष्टविनायक बेकरी संघाने. स्लोवार गती परिवर्तन पाहिलं गेलं. स्लोवार चेंडू होता तुषारचा. पहिला चेंडू सिंगल नंतर डॉट चेंडू आला. आता 4 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. इथून 4 षटकार आले तरी काय होणार नाही, पण एखादा गोलंदाजाने खराब चेंडू फेकले तर इथे काहीशी गडबड होऊ शकते. तिसरा चेंडू असेल. 4 चेंडू 25. इथे एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी होत नाही. संदेश करायला होते त्या ठिकाणी. चांगला झेल पकडला संदेशने. तर 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा पाहतो विकेटचं पतन होत आहे. प्रसाद माघारी येणार. आणखीन एक झटका आपण पाहतो सीसी पायरमाल संघाला दिला जातोय. पाचवा चेंडू. इथे चांगला फटका. वडिश लॉंग ऑन डिझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातो वन बाउन्स. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस विल 4. इथे आला चौकार. सचिनकडे बघा. असे पण प्लेयर आहेत तुमच्याकडे. असे पण प्लेयर आहेत ते जाऊन मैदानात चौकार मारतात. इनफॅक्ट प्लेयर 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो आपण वाईट चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. चांगला फटका या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा हरेश कराले सचिनकडे यांना जबाब देत असताना लगावलेला फटका.
तर आपण पाहतो थर्ड राऊंडमध्ये प्रवेश केला आहे या ठिकाणी तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला आहे तो अष्टविनायक बेकरे संघ आपण पाहतो आहे तिसऱ्या राऊंडमध्ये असेल आणि त्यांच्यासोबत कोणता संघ असेल ती मॅच या ठिकाणी होईल जे हनुमान भुतेवली विपक्ष प्रथमेश दामोते आज सामना आपण पाहणार आहोत त्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा पराग ठरलाय हरेश कराले आपण कमिटीशी संपर्क साधायचा हरेश कराले कमिटीशी संपर्क साधा